रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद आता वाढलाय। वाघ्या कुत्र्याच्या या समाधीला संभाजी राजेंनी विरोध केला, तर वाघ्या कुत्रा स्मारकाला आता संभाजी भिडे यांनी समर्थन दिले। होळकरांचे वंशज भूषणसिंग होळकर आज त्यांची भूमिका याबाबतची स्पष्ट करणार आहेत। तर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या वादात महाराष्ट्राला ओढू नका, संजय राऊतांनी ही भूमिका मांडली आहे। इतिहासात पुरावे नसतील पण भावनिकदृष्ट्या वाघ्याच्या समाधीला स्वीकारलं असल्याचं संजय राऊत म्हणाले। त्या राजसन्यासातून त्या दंतकथेतून ह्या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं। एकही रेफरन्सेस तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत। उलट माझं तर असं म्हणणं आहे, सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलवावं, मलाही बोलवावं आणि जे विरोध करतात त्यांनाही बोलवावं। समोरासमोर आपण बोलू की कुठं एव्हिडन्स आहेत। संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे। जी कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात। निदान आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजी यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा, महाराष्ट्राला त्यात ओढू नये। इतिहासामध्ये काही दाखले काही संदर्भ असतात की इतक्या वर्षानंतर ते त्याचं खोदकाम करणं कोणी असेल तितकंसं योग्य नाही असं मला वाटतं। लोकांनी काही संदर्भ स्वीकारलेले असतात, भावनिकदृष्ट्या स्वीकारलेले असतात, जरी त्याला ऐतिहासिक पुरावे कदाचित नसतील पण भावनिकदृष्ट्या ते स्वीकारलेले आहेत।